नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मागील काही दिवसापासून अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीसंबंधी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कॉल केलेले आहेत, मेसेजेस भरपूर आलेले आहेत। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची जाहिरात आलेली आहे बरं का। नागरी प्रकल्पाची जाहिरात आहे, ग्रामीण प्रकल्प आणि सरळ सेवेची जाहिरात अजून येणं बाकी आहे, परंतु लवकरात त्यासुद्धा जाहिराती येणार आहेत। त्यामुळे जरी तुम्ही ग्रामीण प्रकल्पामध्ये अभ्यास करत असाल किंवा तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे, अभ्यास आपला चालू ठेवायचा आहे। आणि ज्यांची जाहिरात आलेली आहे नागरी प्रकल्पाची, त्यांनी तर आता अभ्यासाचा स्पीड वाढवा, आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे बरं का परीक्षेला। मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा की नेमकं आजपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत, आलं लक्षामध्ये, त्याचप्रमाणे मुदत वाढून मिळणार आहे का फॉर्म भरायला, त्याचप्रमाणे पेपर कधी होऊ शकतो आणि ग्रामीण प्रकल्प आणि सरळ सेवा यांच्यासाठी महत्त्वाचे काय पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। काय होतं, बरेच जण कॉल करतात, बरेच जण मेसेज करतात आणि बऱ्याच जणांना असा भ्रम आहे, मी काय म्हणेल भ्रम आहे की अंतर्गत परीक्षा आहे, अंतर्गत भरती म्हणजे खूप सोपा पेपर असतो, कॉम्पिटिशन काहीच नाही आहे, फक्त फॉर्म भरला म्हणजे आपण पासच झालो। लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की सरळ सेवेला ज्या पद्धतीचं कॉम्पिटिशन असतं, सरळ सेवावाल्यांनी समजून घ्या बरं का। आत्ताच मागच्या वेळेस फक्त 102 पदांची जाहिरात होती, 93,000 फॉर्म आले होते। यावेळी जाहिरात मोठी असेल आणि फॉर्मसुद्धा जास्त येणार आहेत, बरोबर आहे की नाही। म्हणून वारंवार सांगतो की अभ्यास आपला चालू ठेवायचा आहे। आता महत्त्वाचं म्हणजे आपण बघणार आहे की किती आत्तापर्यंत फॉर्म आलेत। ज्यांना वाटतं ना की अंतर्गत भरती सोपी आहे, काहीच फॉर्म येत नाही, तर त्यांच्यासाठी माहिती सांगतो। कालपर्यंत जर बघितलं आपण, हे तुम्हाला एक मी परिपत्रक दाखवणार आहे आणि त्यातले महत्त्वाचे पॉईंट सुद्धा सांगणार आहे। सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्वांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। क्लिअर सर्वांना? आता लक्षात घ्या, महत्त्वाचं हे परिपत्रक जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, थोडंसं मी काय करतो, याला सर्वांना दिसेल अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे। कधीचं? 18 ऑगस्टचं बरं का। 18 ऑगस्टचं परिपत्रक काय आहे, याच्यामध्ये सांगितलंय अंगणवाडी सेविकांमधून मुख्य सेविका पदोन्नती या प्रक्रियेतील ज्या पण अंगणवाडी सेविका फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं काय केलंय, सूचना दिलेली आहे। महत्त्वाची सूचना काय, सूचना काय आहे, सर्व व्यवस्थित बघून घ्या। आणि हेच महत्त्वाचं म्हणजे काय, ग्रामीण ज्या फॉर्म भरणार आहेत ना, म्हणजे ग्रामीणची जाहिरात येईल किंवा सरळ सेवेची, त्यांनी सुद्धा हे व्यवस्थित बघून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता महत्त्वाचा पॉईंट काय या ठिकाणी, महत्त्वाचा त्यांनी सांगितलंय की 2025 मध्ये, खरं म्हणजे ही जाहिरात 2025 मध्ये आली होती, परंतु झालं काय की कोर्ट केस झाली आणि त्यामुळे ही जाहिरात लांबणीवर पडली। आता परत ही जाहिरात आलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे 7 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे। कधी? 7 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत फॉर्म कोण भरू शकतं? तुम्ही अंगणवाडी सेविका पाहिजे, 10 वर्षाचा अनुभव, आणि तुम्ही कोणत्या प्रकल्पात पाहिजे, नागरी प्रकल्पामध्ये, वय वर्ष तुमचं 50 वर्षापेक्षा कमी पाहिजे। याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय, ते आता मी परत सांगत नाही। तुम्हाला सांगण्याचा पॉईंट काय तो समजून घ्या बरं का। महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस ही जाहिरात आली होती ना, त्यावेळेस किती फॉर्म भरण्यात आले होते माहिती का? त्यावेळेस एकूण 2400, किती महत्त्वाचं आपण जर बघितलं तर महत्त्वाचं टोटल आत्तापर्यंत, जर एकच सेकंड मला व्यवस्थित फक्त हे थोडंसं हे करून घ्या, क्लिअर आहे। महत्त्वाचं त्यावेळेस जर आपण बघितलं तर एकूण किती 2600 फॉर्म भरण्यात आले होते, 2400 फॉर्म भरण्यात आले होते बरं का। म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस किती अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले, 2400, 2400। आणि ही जागा आपली किती आहे, किती जागांसाठी जाहिरात आहे, 272 प्लस, म्हणजे जवळपास याच्यामध्ये काही जागा ॲड होतील, आपण 300च्या आसपास जागा समजून घेऊया, किती, 300च्या आसपास। म्हणजे महत्त्वाचं 2400 यांनी ऑलरेडी फॉर्म भरले होते, परंतु आता काय झालं, थोडासा क्रायटेरिया चेंज झाला, मग परत काही अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरलेत। महत्त्वाचं 7 तारखेपासून 17 तारखेपर्यंत, कधी, 7 तारखेपासून 17 तारखेपर्यंत अजून 1600 फॉर्म भरलेत। म्हणजे टोटल फॉर्म किती झाले, 4000 फॉर्म झाले बरं का आत्तापर्यंत किती, 4000। म्हणजे कालपर्यंतच सांगतोय मी तुम्हाला, 18, 19, 20 आणि 21 4 दिवसांचा वेळ बाकी आहे। आज जरी 19 तारीख असेल तरी हे अपडेट कधीपर्यंत आहे, हे फक्त 17 तारखेपर्यंत आहे। 18 तारखेला आलेलं अपडेट आहे। म्हणजे आपण काय म्हणू शकतो, याच्यामध्ये 100% काहीतरी फॉर्म अजून ॲड होणार आहे। कसे ॲड होणार आहेत बघा, काही अंगणवाडी सेविका अशा आहेत की ज्यांना अजून प्रमाणपत्र मिळालं नव्हतं, काही अंगणवाडी सेविका अशा आहेत की ज्यांचे काहीतरी डॉक्युमेंट्स बाकी होते, बरोबर आहे की नाही। त्यामुळे
हा आकडा जवळपास 5,000च्या आसपास जाणार आहे. किती? 5,000 अंगणवाडी सेविका फॉर्म भरतील असा अंदाज आहे 21 तारखेपर्यंत. लक्षात ठेवा, यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय माहिती का? यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की 4,000 अंगणवाडी सेविकांनी जरी फॉर्म भरले असतील, सर्वांनी अजून फी भरलेली नाहीये आणि तुमचा फॉर्म पूर्ण झाला हे कधी समजण्यात येईल माहिती का? ज्यावेळेस तुम्ही पेमेंट फॉर्म पूर्ण व्यवस्थित फिल कराल, तुम्ही पेमेंट कराल आणि तुमचं ॲप्लिकेशन सबमिटेड, मी तुम्हाला दाखवलं होतं ना मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये, त्यावेळेस तुम्हाला तो मेसेज येईल, त्यावेळेस तुमचा फॉर्म पूर्ण झाला असा अर्थ होतो. मग त्यांनी काय सांगितलं यामध्ये लक्षात ठेवा, शेवटच्या कालावधीमध्ये, शेवटच्या 1-2 दिवसामध्ये काय होतं की त्या साईटवर भरपूर जास्त लोड येतो. आता ऑलरेडी 4,000 अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरलेत, पण पेमेंट वगैरे सर्व पूर्णपणे असलेले फॉर्म किती आहे? 2400च फॉर्म आहेत. म्हणजे 1600 ऑलरेडी काय राहिल्यात? पेमेंट करायचं बाकी आहे. कालच्या, आजच्या, परवा, उद्याच्या दिवसामध्ये काय होणार आहे? अजून अंगणवाडी सेविका फॉर्म भरणार आहे. म्हणजेच महत्त्वाचं, ही संख्या 5,000च्या घरात जाऊ शकते. ज्यांनी पेमेंट केलेलं नाही आहे, लवकरात लवकर पेमेंट करून घ्या, तुमचा फॉर्म पूर्ण भरून घ्या. कारण की काय, एकदा फॉर्मचं काम झालं, आपल्याला लगेच अभ्यासाला सुरुवात करायची. आपल्याला काय करायचं आहे? अभ्यासाला सुरुवात. बाकीचं काही टेन्शन नाही राहणार. फॉर्मचं जर तुमच्या मागे टेन्शन असेल तर तुम्ही अभ्यास नाही करू शकणार. म्हणून महत्त्वाचा पॉईंट सांगतो, लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आणि निर्धास्त व्हायचं अभ्यासासाठी. हा एक पॉईंट क्लिअर झाला. तुम्हाला सांगितलं, पहिला प्रश्न काय होता? फॉर्म किती? आत्तापर्यंत 4,000 फॉर्म आलेत, आकडा 5,000च्या घरात जाऊ शकतो. फायनल शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी 21 तारखेला पूर्ण क्लोज होणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला समजेल, आपण सांगू की टोटल फॉर्म किती आलेले आहेत. आता जायला दुसरा पॉईंट. आता महत्त्वाचं काय आहे? दुसरा पॉईंट तुम्हाला सांगतो बरं का. दुसरा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की बऱ्याच अंगणवाडी सेविकांना काय वाटतंय की आपल्याला काय मिळेल? मुदत वाढून मिळेल. या परिपत्रकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. काय आहे? काय आहे? काय लाईन आहे की हे सर्व आहे की ऑनलाईन फॉर्म भरा वगैरे वगैरे त्यांनी सांगितलंय. ही लाईन बघा. त्या संदर्भात महत्त्वाचा अतिरिक्त कालावधी हा कोणत्याही परिस्थितीत दिला जाणार नाही. ही लाईन महत्त्वाची. काय आहे? अतिरिक्त कालावधी कोणत्याही परिस्थितीत. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलंय, फॉर्म भरायला मुदतवाढ मिळणार नाही. ज्यांना असं वाटतंय की फॉर्म नंतर भरू, असं करू नका. 21 तारीख शेवटची आहे, त्या अगोदर फॉर्म भरून घ्या, त्या अगोदर आपलं पेमेंट करून घ्या, म्हणजे तुम्ही अभ्यासासाठी रिकामे झाले. बरोबर आहे की नाही? कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाहीये. फॉर्मची संख्या मी सांगितलेली आहे. आता तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट बरं का. जर ज्यांना वाटतं, आता ह्या जागा किती आहेत? 300 जागा आहेत आणि फॉर्म किती आलेले आहेत? जवळपास 5,000 फॉर्म आहेत. म्हणजे हे जर तुम्हाला वाटत असेल, बघा रेग्युलर जे अभ्यास करणारे असतात ना, त्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी असतात. या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 18 वर्षाचा, 20-20 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांचा अभ्यास सुटून सुद्धा 20-20 वर्ष झालेत. बरोबर आहे की नाही? त्यांचं वय 45, 48, 47 असं वय आहे. मग ते जर आपण बघितलं, त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर हे भरपूर सारं कॉम्पिटिशन आहे बरं का. 5,000 मधून आपल्याला काय करायचं आहे? 300च्या आतमध्ये यायचं आहे. 5,000 आकडा मी फायनल सांगत नाही, असा अंदाज आहे. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला परत सांगेल की किती फॉर्म आले होते, काय झालं होतं. बरोबर आहे की नाही? मग महत्त्वाचं लक्षात ठेवा, 5,000 जरी फॉर्म आले आणि 300 जागा, आपल्याला भरपूर अभ्यास करण्याची गरज आहे. भरपूर अभ्यास करण्याची गरज आहे. इतकं सोपं नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट काय माहिती का? 5,000 फॉर्म आले तर या प्रत्येक अंगणवाडी सेविकेसाठी हा शेवटचा चान्स आहे, शेवटची संधी. आणि सर्वजण प्रयत्न त्याच पद्धतीने करणार आहे. आपल्याला सुद्धा प्रयत्न त्याच पद्धतीने करायचे आहेत. कुणालाही अजिबात म्हणजे ही परीक्षेला हलक्यात घेऊ नका. या परीक्षेमध्ये पास होणं गरजेचं आहे, कारण की ही शेवटचा चान्स आहे. तुम्हाला या सर्वांना माहिती, मी वारंवार सांगत असतो, शेवटचा चान्स. ही गोष्ट खरी आहे, माहिती आहे. अगोदर पेपर कधी झाले, आगामी काळात कधी होऊ शकतात, त्यापेक्षा ही जी शेवटची सुवर्ण संधी आपल्याला आली आहे, ती आपण काय करायची? पूर्णपणे त्याचा फायदा घ्यायचा, अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. मग अभ्यास करा, प्रश्नपत्रिका सोडवा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा, हे महत्त्वाचं आहे. आणि गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर कंटिन्यू आपण लेक्चर घेत आहोत. आपण छोट्या छोट्या बॅचेससुद्धा लॉन्च केल्यात. जर तुम्हाला फक्त 1,000 प्रश्नांचा सराव करायचा आहे, बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला तांत्रिकचा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, जास्त महत्त्वाच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या, तुम्ही आपली ती सुद्धा बॅच काय करू शकता? 100% जॉईन करू शकता. तुम्हाला फायदा होईल. आधी काय करा? यूट्यूबवरचे लेक्चर बघा. समजलं सर्वांना? आता अजून एक पॉईंट आहे महत्त्वाचा, म्हणजे की जर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरती शहरीसाठी इतके फॉर्म येत आहेत आणि जागा पण इतक्या आहे, ग्रामीणसाठी सुद्धा इतके किंवा यापेक्षा जास्त फॉर्म येणार आहेत.
आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही जर ग्रामीणची तयारी करत असाल तर तुम्ही निवांत बसू नका, कारण की पुढचा नंबर तुमचा आहे, तुमची जाहिरात येणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासाला सुरुवात करा. फक्त इतकं तुमच्यासाठी चांगलं मी म्हणेल की थोडासा एक्स्ट्रा वेळ तुम्हाला मिळतोय शहरी नागरी प्रकल्पापेक्षा, म्हणून तुम्ही स्वस्त बसू नका, अभ्यासाला सुरुवात करा. आपल्यासाठी पण जागा भरपूर येणार आहेत आणि महत्त्वाचं आपल्याला सुद्धा फॉर्म पण तेवढेच येणार आहेत. म्हणून अभ्यासाला सर्वांनी सुरुवात करायची. राहिलं सरळ सेवावाल्यांचा प्रश्न, जसं मी ऑलरेडी भरपूर वेळा सांगितलंय, सरळ सेवेमध्ये कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. 93,000 फॉर्म येतात 100 जागेसाठी. तुम्ही विचार करा, तो रेशो विचार करा की किती हाय रेशो आहे. मग यावेळेस जागा जास्त येणार आहेत परंतु फॉर्म पण जास्त येतील आपल्याला. म्हणून तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, तुम्ही अंतर्गत ग्रामीणची तयारी करत असाल, तरी हा व्हिडिओ मी तुम्हाला का बघा म्हणलो, फक्त कारण की कॉम्पिटिशन आता वाढत आहे, सगळीकडेच वाढत आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा शांत बसायचं नाही आहे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. समजलं? याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मची संख्या समजली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुदत वाढून मिळणार नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरं का. म्हणजे ज्या परिपत्रकात जे ते मी तुम्हाला सांगतोय, मुदत वाढून मिळणार नाही. म्हणून आपला लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. जे प्रश्न असतील ते सॉल्व्ह करून लगेच फॉर्म भरून घ्यायचा आहे. सर्वांना समजलं? तुमचे या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका बरं का. आणि ज्यांना आपलं व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्यांनी सुद्धा काय करायचं, या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे. फॉर्म भरण्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे. मागचे जे व्हिडिओ आहेत, फॉर्म कसा भरायचा, त्यामध्ये काय काय प्रोसेस आहे ते पण सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोण फॉर्म भरू शकतं, कसा भरू शकतं, सर्व सांगितलं आहे. म्हणून तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघायचे आहेत आणि कशा पद्धतीने शिकवतो आपण ते सुद्धा मी बरेचसे लेक्चर टाकलेले आहेत. ते तुम्ही बघा. ॲज इट इज त्यातले प्रश्न तुम्हाला येणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लिअर? चलो, तर मग एकदा जाता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. गणेश सर ऑफिशियल हे आपलं यूट्यूब चॅनल सर्वांनी काय करा, एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर कोणतीही बॅच जॉईन करायची असेल, ही कॉम्बो बॅच आहे ज्यामध्ये तांत्रिकचा पूर्ण अभ्यास होतो, PYQ विश्लेषण होतं आणि 1000 प्रश्नांचा सराव देखील होतो. मग त्यासाठी काय करायचं, गणेश सर ऑफिशियल हे आपलं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा 9172988063 या नंबरवर कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला माहिती देईल. किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जरी जॉईन केला तिथं पण तुम्हाला माहिती मिळणार आहे. सर्वांना समजलंय? सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात? आणि बाकीचे प्रश्न जे असतील कमेंट बॉक्समध्ये टाका, नक्की आपण त्यावर काय करू, व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत. मग आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूयात. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय सर्वांना. थँक्यू.